आपले भाऊ, आपले भाऊबंद, आहे का नाही, हे सगळे आपल्याला धरून चालावं लागतं का नाही? त्या चाकोरीतून चालावं लागतं का नाही? ती चाकोरी सोडता येत नाही. किती कोणाची एकमेकाशी वाईट झालं तरी ते चाकोरीत यावं लागतं त्यांना. तर एक असा दिवस येतो का ते सगळे एकत्र येतात. भांडण जरी झालं एकमेकाचं तर तात्विक असतं, तेवढ्या पुरतं असतं, पण पुन्हा येतात. भावाभावामध्ये जरी थोडंसं काही क्लेश असतील तरी ते एकत्र येतात की नाही? सगळ्यांना एकत्र यावं लागतं. गृहस्थ आश्रम आहे तो. मग हा गृहस्थ आश्रम पार करीत असताना हे सगळे उद्योगाचे ते गृहस्थ आश्रमामध्ये अनेक क्लेश आहेत. प्रत्येकाला व्याप आहे, प्रत्येकाला कमवायचं आहे. आणि हे कमवल्याशिवाय काही नाही. थोडंसं काहीतरी आपलं चरितार्थ चालावं म्हणून काहीतरी पैसा कमवला पाहिजे ना. तो गृहस्थ आश्रमात नुसतं जर बसून राहिला, त्याला जर काही इन्कमच नसेल तर त्याला कोणी विचारितही नाही. पण त्याला काहीतरी कमवलं पाहिजे, तर आपलं चरितार्थ चाललं पाहिजे, व्यवस्थित चालवलं पाहिजे. आणि ते करून भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी केलं पाहिजे की नाही? असं जो करणारा भक्त आहे देव म्हणतात. हे जे करणारा जो भक्त आहे तो भक्त कोणाचा आहे नाही का? तो भक्त माझा आहे. तो भक्त मला प्रिय. योमत भक्त समे प्रिय हा. विधी ते पाडित, निषेधाते गाळीत, मद देवनी जाळीत कर्म फळे. तो काय करतो? निष्काम भक्ती करतो. जो खरा भक्त आहे त्याला आज कामाला गेलो, मालक किती पगार देईलच का नाही देईल याची फिकिरी नसते. तो आपला जाऊन काम करतो, चोख काम करतो. आपल्या कामामध्ये तो हायगाई करत नाही. आणि मालकाला म्हणतही नाही मला एवढे पैसे पाहिजे म्हणून. ठीक आहे, तो त्याचं काम तो अगदी 100% करतो. मालक त्याला कमी पैसे देईल का? उलट त्याचा मोबदला एखादा मालक जास्तही देऊ शकतो. पण एखादा गरीब मालक असेल तर तो म्हणतो नाही तुझं जे रोजचं आहे ना ते घेऊन टाकू, हे तुझं रोज आहे ना, तुझं काम चांगलं केलंय, फार चांगलं झालं भाऊ, आभारी. तसं आपण शेतकरी आहोत. शेतकरी काय करतो? शेती करण्यासाठी बीज पेरतो का नाही? कोणाच्या भरोश्यावर बीज पेरतो शेतकरी सांगा मला? मोरे काका, तुम्ही कोणाच्या भरोश्यावर शेती करता? तुमच्या मुलांच्या का? पावसाच्या भरोश्यावर सगळं आहे शेतकऱ्याचं. तुम्ही पहिली पेरणी ज्वारी पेरली त्यावेळेस पाऊस पडला होता, ज्वारी पेरून दिली. आणि नंतर उतरायच्या वेळेस पाऊसच पडला नाही. काय झालं? सगळे म्हणतात दुबार पेरणी. दुबार म्हणजे काय? दुसरी पेरणी, पुन्हा दुसरी पेरणी. मग तो पहिल्या पेरायच्या वेळेसच म्हणतो का आता एवढं होईल, एवढे धान्याचे पोते होतील, एवढं असं होईल असं म्हणतो का? नाही, पहिलं फेल गेलं त्याचं सगळं पेरलेलं. पुन्हा दुसरी पेरणी त्याला करावी लागते. करतो का नाही? तो म्हणतो जाऊ दे आता पहिलं पेरलं तेच उगवलं नाही, मग आता कायला दुसरं पेरायचं असं म्हणतो का तो? असं म्हणत नाही. तो शेतकरी म्हणजे भगवंताच्या भरोशावरती, पावसाच्या भरोशावरती त्या शेतकऱ्याचं सगळं जीवन अवलंबून आहे. एखादी कंपनी नाही का बाबा ते तिथं गेला हजर राहिला
नुसतं आणि मग त्याला महिन्याचा पगार मिळाला असं काही नाही ना. ती काही कंपनी नाही ना. ती सगळं नाही का भरवशावर आहे, परस्वाधी नाही. मग हे सगळं करून आमचा वारकरी सगळा शेतकरी सगळा वारकरी आमचा. एक वेळेस व्यापारी होणार नाही वारकरी, एक वेळेस कारखानदार एखादा होणार नाही, पण शेतकरी 100% वारकरी आहे. कारण की तो सगळा दैवाधीन आहे बिचारा, त्याच्या भरोशावर त्याला सगळं करावं लागतं. मग असा जो भक्त हे सगळं करून कष्ट सहन करून जो माझी भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, एवढं करून पायी पायी जातो बा पंढरीला वारीला. म्हणजे त्याची पेरणी आटपून घेतो तो, आणि पेरणी आटोपल्यानंतर पंढरीला लगेच दिंडीत निघतो पाहिला. खिशात दमडी नसते त्याच्या. काय मिळालं खायला तर मिळालं, नाही मिळालं नाही तरी हा नारायण कृपा करो अवंग आहे. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं, पण भगवंताने सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते. आणि पुढे गेल्यावर इकडे पाऊसही पण पडतो, पिकं पण येतं का नाही.